होती भक्तीचा नाच रे भक्तीचे करुणावर सर्वनाम नामकरण पाचेन आचर वंदन दास आणि संचेन आत्मने विधान नौ भक्ती आहे त्या नौ भक्तीमध्ये कुठलीही भक्ती करा हो त्या भगवंताची कुठलीही भक्ती करा ज्याने ज्याने आज ना लक्षात ठेवा झाडून काढलंय त्यालाही मी भगवंत देणार लक्षात ठेवा कशी सेवा करा तुम्ही आज तुम्हाला प्राप्त होणार आहे झाडून काढा माईक उचलून पडकं ठेवा तरी तुम्हाला सेवा मिळणार लक्षात ठेवा हो जाती चलले पुढे चलती राम नामाची धान्य ख्याती हो राम नामाची धान्य ख्याती हो राम नामाची धान्य ख्याती राम नामाची धान्य ख्याती राम तुम्हाला फळ प्राप्त मिळणार आहे लक्षात ठेवा पहिली भक्ती तुम्ही सांगितली शास्त्राला श्रवण भक्ती लक्षात ठेवा जे खाली बसलेत ना सर्वांना माझी विनंती लक्षात ठेवा श्रवण भक्ती श्रेष्ठ मानले शास्त्रामध्ये हो कोण श्रवण भक्ती केली परीक्षेत राजाने केली लक्षात घ्या परीक्षेत राजा होऊन गेला 7 दिवसात मृत्यू होता आपल्याला 8वा दिवस नाही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी मृत्यू येणार आणि त्या टायमाला त्यांनी सांगितलं हो परीक्षेत राजा शिकारीसाठी गेले महाराज आणि तिथं मेजला स्थाप होता त्याचा विषय फार आहे भागवतामध्ये सांगायला वेळ नाही कीर्तन मला वेळ पूर्ण करायचा आणि त्या मेजला स्थाप टाकला अंगामध्ये आणि त्यांनी साप शाप दिला ह्या सर्पाने तू मृत्यू पावची काय सांगितलं ह्या सापाने तू मृत्यू पावची आणि त्या टायमात काय भागवत ऐकून घेतला मला काय केला भागवत ऐकून केला श्रवण केलं लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये मुक्त झाला पहिली भक्ती कुठली दुसरी भक्ती आणि नामदेव कीर्तन करी देव नाय पांडुरंग
भोलेनाथी पांडुरंग नाचता देवाचा गायला पितांबर सावध होणे आयसे बोले कबीर. या नामा सांगितलं कबीर महाराजानं, देवा तुमचा पितांबर इटला, पितांबर इटला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आमचा रंगून निष्ठुनी म्हणून कंबरवादाची पद्धत चालू झाली. काय सांगा लक्षात ठेवा, तुमचं कोडा प्रभू रामचंद्र कसे सोडतात काय सांगायचं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारण्यासाठी निघाले आणि सीतू बांधला. कुठं बांधला? बोला बोला, सीतू कुठं बांधला? वा वा, राजा खेळत होतो आपण. हा, तीन घेऊन आपण लक्षात ठेवा. आता काय होत आहोत लक्षात ठेवा. त्याचे पैसे मी भरणार आहे. कारण का बरं ते बाप्पा युट्यूब चॅनल मधून 3664 कीर्तन आहे. माझी जी कारकरी आहे प्रत्येक महिना मी 3000 पाहणार आहे. लक्षात ठेवावी. युट्यूब चॅनल मध्ये जे आमच्या माझ्या कारकर्यांनी जी मदत केली 3464 कीर्तन आहे. आणि मला त्या दोन युट्यूब चॅनल करून महिन्याला 50 ते 60,000 रुपये मिळणार. आणि ते प्रत्येक महिना वारकरी होता माझी सहकार्य केलं मला, त्या प्रत्येक महिना मी 3000 रुपये देऊन टाकला. लक्षात हा, ही माझी ताकद नाही, प्रभू रामचंद्राची ताकद आहे. लक्षात घ्या. अजून ज्यावेळेस प्रभू रामचंद्र रामेश्वरला सीतू बांधत होते, आता सीतू किती बांधला काय बांधला तिला खरी रामनवमीने सांगितलं काही आता नाही. पण सीतू बांधत असताना सीतू सरळ बांधला काय कसा बांधला? बोला 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 चला. हा, कसा बांधला? कसा वाकडा? हा, येस आकाराचा बांधला. येस आकाराचा. येस आकाराचा का बांधला? रामायण सांगतो. कारण का ते बाप्पा माझ्या बापानं वयाच्या 5व्या वर्षी रामायण महाभारत हसून भरलेलं आहे. अजून पुस्तक कुठलं नाही. आणि हे सागरला का मानला? कारण का त्या टाकाला वांडेर होते. कोण 20 किलोचे असतील, कोण 50 किलोचे असतील, 100 किलोचे असतील. परंतु वांड्याचं वजन पूर्ण 2 हातावर असतं आणि निघून वजन पायावर असतं. म्हणून तो सीतू दुभांगला नाही. परंतु जे कलियुगामध्ये मानव निर्माण होईल आणि 100 किलोचे 30 किलोचे होतील आणि त्या पुलावून जातील तेव्हा तो सीतू का होईल? दुभांगून पाण्यात बुडल. म्हणून तो त्यामध्ये सीतू पाण्यात बुडीला. लक्षात ठेवा. ज्यावेळेस सीतू बांधत असताना त्या झाडावर असताना काय असतो प्राणी? गिलोर ना काय म्हणतो? खारुताई. हा, आमच्या खारुताई म्हणते ना का? त्या खारुताईच्या पाठीवर 3 बोटं बघा आहेत का पांढरे? ते बोटं का आले? बोला 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 बोला. खारुताईच्या पाठीवर 3 बोटाच्या पट्ट्याच्या पट्ट्या. हा, वा वा. ज्यावेळेस हनुमंतराय नळ जामवंत 18 कोटी वंडर 72 कोटी 56 कोटी गोळंगूर ज्यावेळेस सीतू बांधत होते त्या टायमाच्या सीतू त्यांच्याकडे चांदी असते. चांदी त्या टायमात खारुताई ही वाळवंटामध्ये काय करायची? लोळायची. आणि जिथं दगड आहेत ना दगड तिथं आग झाडायची आणि ती दगड फिट बसायची. आणि त्या टायमाला तिथं काय अंगात झाडत असताना हनुमंतराय जोगट टाकायला गेले. तिच्यावर पाय पडल्या बरोबर 300 किलोमीटर जाऊन पडली आणि लागलं हनुमंतरायला मरणाचं.
हनुमंतराय प्रभू रामचंद्रापाशी आले भगवान. म्हणजे त्या खारुताईने म्हणे मी काम करत असताना मध्ये आली, मी 300 किलोमीटर जाऊन पडलो. म्हणजे बघा रक्त अंगाचं निघालंय. त्या टाळा कृपा दृष्टीचे निहाळले, कारण दृष्टीने आलं आणि प्रभू रामचंद्र सांगितलं जा त्या खारुताईला घेऊन ये. त्या टायमाला खारुताई झाड्यावर होती. मला चल तुला प्रभू रामचंद्रानं बोलवलंय. आणि म्हटल्यानंतर खारुताई म्हणे बघत माझ्या खांद्यावर नाही बसणार, मी उड्या मारत येणार. उड्या मारत आली महाराज. आणि प्रभू रामचंद्रापाशी आल्यानंतर ते प्रभू रामचंद्राच्या हातावर घेतला आणि हातावरून काय केले, पाठीवरून हात फिरवला आणि 3 बोट तिथे आणलं. तसं तुम्ही प्रभू रामचंद्राची सेवा करताल ना, तसं त्या भगवंताचा तुमच्यावर हात पडेल महाराज. आणि भगवंताची पाहिजे नंतर लक्षात ठेवा, भगवंताची भक्ती केल्यानंतर प्रेम सुख प्राप्त होतं. म्हणून त्या संतांना जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय
हा वंगाच्या चौथ्या